हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1447. सकळ पूजा स्तुती करावी ते व्हावी याती, मनवनी वारा जन संत पूजा नारायणा, सेवावे ते वरी दावी उमटुनी ढेकरी, तुका म्हणे सुरा दुधा म्हणता केवी भरा. 1447. लोकांकडून गौरव स्तुती मान सन्मान पूजा करून घेण्यासाठी माणसाची तेवढी असामान्य योग्यता पाहिजे. म्हणून बाकीचे सामान्य जनाचा विचार न करता संतांची किंवा नारायणाची पूजा करा. स्वादिष्ट भोजनाच्या सेवनानंतर माणसाला जो ढेकर येतो त्यावरून त्याची तृप्ती कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, दुधाला दूध न म्हणता दारू म्हणणे योग्य होईल का? 1448. धीर नवे मने काय तया पाशी उने, भार घातली या वरी दासानुपेक्षिल हरी, त्याच्या एसी आटी द्यावी द्रव्याची साठी, तुका म्हणे पोटे देवा भाऊ केले खोटे. 1448. मन दृढ नाही, एकाग्र नाही, सैरावैरा भटकलेले त्याला धीर नाही. वास्तविक तुझ्याजवळ काही कमी आहे का? सर्व काही सहज साध्य आहे. श्रीहरीवर भार घातला की तो दासाची उपेक्षा करीत नाही. ऐहिक सुखाच्या पूर्ततेसाठी जेवढा वेळ शारीरिक बळ खर्च करतो तेवढ्याच उत्सुकतेने परमेश्वर प्राप्तीसाठी कष्ट घेतले तर त्याची सहज प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा यात तुमचा काही दोष नाही. पोटाच्या भुकेने आम्हाला स्वार्थी खोटे लबाड केले. 1449. द्रव्याची या कोटी नये गांडीची लंगोटी, अंती बोळवणे साठी पांडुरंगाधरा कंठी, लोभाची लोभिके यांचे सन्निधान फिके, तुका म्हणे हिते जगन हो पडो रीते. 1449. कोट्यावधी द्रव्यराशी गोळा केली तरी मरताना 2 बोटाची चिंधी बरोबर येत नाही. फक्त पांडुरंग बरोबर येतो. त्याने यावे म्हणून आतापासून त्याचे नामस्मरण करा. विषयात रमलेले आहेत अशाची संगत धरू नका. आपल्याला मदतीची गरज असते अशा वेळी त्यांचा काही उपयोग नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे जग निरर्थक खोटे मिथ्या आहे. 1450. कोणापाशी आता सांगो मी बोभाट, कधी खटपट सरेल हे, कोणा आरानुक होईल कोणे काळी, आपुलाली जाळी उगवणी, माझा येणे दुःखे फुटतसे प्राण, नकळता जनसुखी असे, भोगा आधी मने मानिलासी त्रास, पाहेल या पास ठाव कोठे, तुका म्हणे देतो देवाचे गाराने, माझे ऋण येणे सोसी येले. माझे मनोगत मी कोणापाशी सांगू? प्रपंचाची ही खटपट कधी संपेल? या प्रपंचाच्या पाशातून मी मुक्त होऊन मला विसावा केव्हा मिळेल? मला प्रपंचातील दुःख कळते म्हणून माझा जीव तळमळतो आहे. पण जनाला प्रपंच दुःख रूप भासत नाही म्हणून ते प्रपंचात सुख मानून आनंदाने राहतात. माझ्या मनाला भोग घेण्यापूर्वी त्याचा तिटकारा येतो. या भोगापासून कोठे लपावे ही चिंता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला संतांकडे देवाविषयी गाऱ्हाणे मांडायचे आहे. मी देवाची सेवा केली, त्याचे ऋण त्याने दडवून ठेवले, ते तो फेडत नाही आणि त्या निमित्ताने माझे दुःख दूर करीत नाही. 1451. राहिलो निराळा पाहो कौतुक डोळा, करू जगाचा विनोद डोळा पाहून या छंद, भुलली या संसारे आले डोळ्यांसी माझी रे, तुका म्हणे माथा कोणी नुचली सर्वथा. 1451. मी जनापासून वेगळा राहून प्रपंचाचे कौतुक पाहत आहे. लोकांचे प्रपंचाचे वेड पाहून त्याची थट्टा करू. प्रपंचात अखंड बुडाल्यामुळे त्याच्या डोळ्यावर सत्ता संपत्तीची धुंद आली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचात जे बुडाले ते त्यांनी डोकेवर काढण्याचा प्रयत्न केला नाही. हे कौतुक आम्ही निराळा राहून पाहू. 1452. आम्हा एकविध पुण्य सर्व काळ, चरण कमळ स्वामीचे ते, चित्ताचे संकल्प राहिले चळण, आज्ञा ते प्रमाण करुणी असो, दुजिया पासाव परतले मन, केले घ्यावे दान होईल ते, तुका म्हणे आता पुरला नवस, एका विन ओस सकळही. 1452.
आम्हा निष्ठावान भक्तांना पांडुरंगाचे चरण कमळ सर्व काळीचे पुण्य आहे. चित्ताचे संकल्प चित्ताचे चलन एका ठाई दृढ झालेत. आता फक्त स्वामीची आज्ञा प्रमाण मानून आहोत. आमचे मन ऐहिक सुखाच्या गोष्टीपासून माघारी वळले आहे. आता स्वामी जे दान देतील तेवढे घेऊन आम्ही स्वस्थ बसू. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या. एका हरीपासून सर्व ब्रह्मांड सुने सुने वाटते. 1453 राहणे ते पायापाशी आणि का रसी विटोनी, ऐसा धीर देई मना नारायणा विनवितो, अंतरी तो तुझा वास आणि का नास कारणा, तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे. प्रपंचातील अनेक रसांना विटलेले माझे मन तुझ्या पायाजवळ राहू इच्छिते. नारायणा, तुला विनविते की माझ्या मनाला धैर्य दे. या माझ्या चित्तात तुझा वास सर्व विकाराचा विनाशाला कारण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अखेरच्या वाटेवर माझे रक्षण करावे ही तुला विनंती. 1454 चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न, वेदलिया धन्य जाती भाग्य होती सन्मुख, परिसा अंगी परिसपन बाणोनी ते राहिले, तुका म्हणे कैची खंती सुजाती ते टाकणी. चंदन हे आपल्या निसर्गदत्त सुगंधी गुणाने सहज समृद्ध आहे. जे वृक्ष चंदन वृक्षाजवळ उगवले वाढलेले असतात त्यांना साहजिकच चंदन वृक्षाच्या सुगंधासारखा सुहास येतो. परीस हा आपल्या गुणाने लोखंडाला सोने करतो. हा गुण त्याच्या अखेरपर्यंत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध जातीला काय उणे असणार. 1455 लयक्षणी मनन राहे निश्चळ, मुख्य ते बळ आसनांचे, हे तो असाध्य जी सर्वत्र याजना, भले नारायणा आळविता, कामनेचा त्याग वैराग्य या नाव, कुटुंब जे ते सर्व विषय जात, कर्म उसतावे चालता पावली, होय जो राहिली देह बुद्धी, भक्ती ते नमावे जीव जंतू भूत, शांत ऊनी ऊत काम क्रोध, तुका म्हणे साध्य साधन अवघड, देता हे साकडे देहबळी. एकाग्र चित्तामध्ये ध्याता आणि ध्येय एक होते ती समाधी अवस्था. यामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाचा लय करावा लागतो. पण मन तेथे स्थिर होत नाही, कारण त्याचा मूळ स्वभाव चंचल आहे. त्याचा निग्रह करणे कठीण आहे. समाधीला वज्रासनासाचे बळ पाहिजे. सामान्य साधकाला हे असाध्य आहे. म्हणून देवाला सर्व स्वाचे दान करून निसंगपणे आळविणे, हरिनामस कीर्तन करणे याशिवाय पर्याय नाही. परपंचातील विविध विषयाची इच्छा त्यागावी, त्याला वैराग्य म्हणतात. जोपर्यंत देहात्म भावना आहे तोपर्यंत कर्मे करावी लागतात. त्याला वर्णाश्रम विहित कर्मे केली असे म्हणतात. काम क्रोधादी विकाराचा निराश करून सर्व प्राणीमात्रांबद्दल दयाभाव बाळगणे याला भक्ती म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, देहाला बळी देण्याची तयारी असेल तर असाध्य ते साध्य होईल. 1456 ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा, विश्वंभरा शरणागत, भूतजात वंदुनी, श्रुतींचे का नेघा फळ, सार मूळ जानोनी, तुका म्हणे पुढे काही नाही वाट नाही यावरी. 1456 पुढे नाश होणार नाही, कल्याण होईल असा उपाय तुम्ही का करीत नाही. सर्व प्राणी मात्रांना मनोभावे नमस्कार करून विश्वंभर देवाला शरण जावे. हे श्रुतीचे सत्य वचन हे जाणून तुम्ही हरीची प्राप्ती करून घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपले जीवन यथार्थ करून घेण्यासाठी यापेक्षा वेगळी अशी दुसर वाट नाही. 1457 ज्याला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानींचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मतेत्वेसी, फिरविला घट फोडिला चरणी, महावायध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळे कुळनाम रूपासी, शरीरी ज्यांचे त्यांसी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. हे शरीर मी नाही, हे शरीर माझे नाही. या ज्ञानप्राप्तीने शरीर प्रेतरूप आहे. या भावाने अंतिम ठाव स्मशानात नेण्यात
आले. ब्रह्मस्थितीचे अनुसंधान असणे याचेच नाव स्मशान. देहभाव संपल्याने काम क्रोधादी रिपूचे आश्रयस्थान मायेचा आधार गेल्यावर ते रात्रंदिवस रडत आहेत. यमधर्माचे कार्यक्षेत्र संपल्याने तो हाय हाय करीत बसला. स्मशानात प्रेताभोवती वैराग्याच्या गोवऱ्या लागल्या. जीव शिव अद्वैत ज्ञानाग्नीने शरण आला. अग्नी दिला देहरूपी घट शरणाभोवती 3 वेळा फिरविला आणि विठ्ठलचरणी घट फोडला. सर्वांनी अहम ब्रह्मासी या वाक्याची गर्जना केली. दशक्रियेत आप्तांनी स्नान करून मृताच्या नाम रूप कुळ सर्वांना ब्रह्मार्पण करून त्याच्या नावाने तिळांजली दिली. हे शरीर ज्याचे त्यास अर्पण करून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, शरीर भाव प्रेतरूप करून अंत्यविधी झाला. शरीराची राख झाली. गुरुकृपेने दीप उजळून सर्वत्र प्रकाश झाला. 1458. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग गेला झाला. एकदेशी होतो अहंकारे अथिला, त्याचा त्याग झाला सुकाळ हा. फिटले सुतक जन्म मरणांचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो. नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवनिया भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटुनी जगी, घेतले ते अंगी लावनिया. मी चे मरण म्हणजे देहभावाचे मरण तुकोबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. तो सोहळा त्याची अनुभूती परमानंद देऊन गेली. मी माझेपणाची संकुचित वृत्ती लोप पावली. अहंभाव गेला, स्वार्थ संपला. त्यामुळे जिकडे तिकडे सुकाळ झाला. मी माझेपणाची वृत्ती मावळली. जन्म मरणाचे सुतक संपले. जन्म मृत्यूचा फेरा चुकला. साधक नारायणा हा भगवत भावाने शरण गेला. नारायणाने त्याला निजस्थनी वस्तीस जागा दिली. त्याने सर्व सृष्टी गोविंदमय आहे असा अनुभव मला आणून दिला, प्राप्त झाला. त्यामुळे माझे जीवन आनंद रूप झाले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1459. बोळविला देह आपुलेनी हाते, हुताशिली भूते ब्रह्माग्निसी. एक वेळे झाले सकळ कारण, आता नारायण नारायण. अमृत संजीवनी विजविली खाई, अंगे तये ठाई हरपली. एकादशी विध जागरण उपवास, 12वा दिवस भोजनाचा. अवघी कर्मे झाली घटस्फोटापाशी, संबंध एकेशी उरला नामी. तुका म्हणे आता आनंदी आनंदू, गोविंदे गोविंदू विस्तारला. मी माझ्या हाताने देहाची निर्वानिरव केली. मी ब्रह्म आहे, जग ब्रह्म आहे या ब्रह्मबोधाच्या अग्नीत पंचमहाभूते जाळून टाकली. जीवनाचे सर्व कार्य पूर्णत्वास गेले व केवळ नारायणाचे नामचिंतन उरले. ज्ञानाग्नीमध्ये धगधगणाऱ्या चितेत देहाचा निराश करून त्यावर मुक्तीची अमृत संजीवनी शिंपून ती शांत केली. एकादशीला उजवास हरिजागर हा विधी केला. दुसऱ्या दिवशी पारण्याचे जेवण केले. आनंद परमानंद उपभोग घेताना देहगटाचा हरिचरणी भंग केला. देहाचा मीपणा संपला. नामात वास करणारा नारायण त्याने सर्व सृष्टी गोविंदमय आहे असा अनुभव मला आणून दिला. त्यामुळे माझे जीवन आनंद रूप झाले असे तुकोबा राय सांगतात. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.